विरोधी पक्ष जे आहे ते एका समाजापाशी लावपत करतात आणि एका समाजाबद्दल त्याचमुळे समाजात तेढ निर्माण होते असं विरोधी पक्ष म्हणतात। आज बजरंग दलांनीही नागपुरात पत्रकार परिषदेत म्हटलं की हिंदू समाजांच्या घरांवरती ज्या पद्धतीने हल्ले होत होते, एका समाजाचे लोक येऊन हल्ला करत होते, त्याला पाठबळ विरोधी पक्ष देत आहे। निराधार स्वरूपाचं त्यांचं वक्तव्य आहे। जेव्हा नागपूर जळत आहे तेव्हा सर्वांनी जबाबदारीने वागलं पाहिजे, मात्र त्या आगीमध्ये तेल टाकण्याचं काम कोण करत आहे आणि आग लावण्याचे काम करत आहे हे खरं तर तपासलं गेलं पाहिजे। माझी आपल्या माध्यमातून बजरंग दलाला, विश्व हिंदू परिषदेला आव्हान आहे की औरंगजेबाच्या कबरी संदर्भात आपण जी भूमिका घेत आहात तशीच भूमिका आपण, इंग्रजही औरंगजेबा एवढेच क्रूर होते आणि इंग्रजांच्या काळात जलियनवाला बागसारख्या अनेक हत्याकांड झाली आहेत, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या सारख्या अनेकांना फाशी दिल्या गेलेली आहे। आणि असं जे जुलमी सरकार इंग्रजांचं होतं त्या इंग्रजांना मदत करणारे आणि इंग्रजांचे हस्तक असणारे आणि इंग्रजांकडून पेन्शन घेणारे जे काही त्या क्रूर सरकारला मदत करणारे, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात असणारे, देशाला स्वातंत्र्य मिळता कामा नये हे भूमिका घेणाऱ्यांचेही काही कबरी, पुतळे आणि समाध्या या महाराष्ट्रात आणि भारतात आहे, त्या तोडून टाकण्याकरता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल भूमिका घेणार आहे का, हे माझं आपल्या माध्यमातून या दोन्ही संघटनांना आव्हान आहे।